तत्वमसी वाक्याने जीव ब्रह्माचा अनुभव घेतो, त्याच्यात अनुसंधान करणे म्हणजे श्रवण. एखादं महावाक्य किंवा गुरुचं एखादं साधं वाक्य जरी पडलं, बोध देताना, मार्गदर्शन घेताना, जीव आणि ब्रह्माचं ऐक्य होतं, त्याच्यावर ते अनुसंधान घडतं, याला श्रवण म्हणतात. पहिलं वाक्य. अगोदर डिटेल नंतर घेतो. दुसरं मनन. जे ऐकलं ते युक्तिपूर्वक विचार करणे म्हणजे मनन, असं श्रुतीने म्हटलंय. युक्ता सभावितत्वा संधानम मननम तु तत् इथं वाक्ये सदर्थानु संधानम श्रवणम भवेत. अनुसंधान जीव आणि ब्रह्माच्या अनुभूतीचं, त्याला श्रवण म्हटलंय. युक्ता सभावितत्वा संधानम मननम तु तत्. युक्त म्हणजे युक्ती, जे ऐकलं ते युक्तिपूर्वक विचार करा, त्याला मनन म्हटलंय. आता त्याचा अर्थ पाहू आपण. निधिध्यासन कशाला म्हटलंय? ताभ्याम निर्विचिकिच्छेर्थे चेतसा स्थापिताश्यतात एकतानत्वमेताद्धि निधिध्यासनमुच्यते. श्रवण व मननद्वारा निसंदेह अर्थामध्ये चित्ताला स्थापित करून एकतानता बनविणे, याला निधिध्यासन म्हणतात. श्रवण आणि मननद्वारा निसंदेह अर्थामध्ये चित्ताला स्थापित करून एकतानता निर्माण करणे किंवा बनवणे, याला निधिध्यासन म्हणतात. आता पुढची समाधी. धात्रध्याने परित्यज्य क्रमाधये एकगोचरम निवात दीपवश्चित्तम समाधीरभिधीयते. ध्याता व ध्यान, ध्याता ध्यान व ध्येय, याला त्रिपुटी म्हणतात. ध्याता ध्येय ध्यान, याला त्रिपुटी म्हणतात. ध्याता व ध्यान याचा त्याग करून चित्ताला केवळ ध्येयालाच विषय माना, म्हणजे ध्येयाला विषय माना. ध्याता व ध्यानाचा त्याग करा व वायुरहित स्थानावर ठेवलेल्या दीपासारखे निश्चल बना, म्हणजे समाधी. वायुरहित स्थानावर दीपज्योतीसारखं ठेवल्यासारखं निश्चल रहा, म्हणजे समाधी. धात्रध्याने परित्यज्य क्रमाधये एकगोचरम निवात, निवात जो दिवा हलत नाही, दीपवशीतम समाधीर विधीयते. संपूर्ण निर्वाणाची सत्याची यात्रा ह्या 4 शब्दात पूर्ण होते. संपूर्ण सत्य, संपूर्ण मोक्ष, कैवल्य पदप्राप्ती, ह्या 4 शब्दात, 4 शब्दांचे अनुभव घेतले की संपले. गुरु 4 शब्दांचे अनुभव देतात. जाणतेने गुरु भजिजे एकही स्टेप गळली तुम्ही संपले. पण अत्यंत सूक्ष्म रूपाने गहन अर्थ समजून घेणे जरुरी आहे. श्रवणचा अर्थ काय? आता घ्या श्रवण पहिलं, याचा अर्थ आपण समजून घेऊ. आपल्याला श्रवण म्हणजे एक माहिती आहे, कानाचं एक यंत्र आहे आणि त्याच्यातनं ऐकलं की श्रवण झालं, एवढा अर्थ पक्का माहिती आहे. पण याला श्रवण म्हटलेलं नाही. उलट अध्यात्मामध्ये जे कानाला ऐकू येत नाही, पर्यायाने दुसरं सांगतो, जे दृष्टीला दिसत नाही ते दृष्टीशिवाय पाहणं, डोळ्याशिवाय पाहणं. कानाला जे ऐकू येत नाही ते ऐकणं, तोही भाग ऐकू आला पाहिजे. आतील अंतरात्म्याला तो ऐकू आला पाहिजे, याला श्रवण म्हणतात. कानाला ऐकू येतो,
हे शास्त्र गुरुपासून तुम्हाला समजतं. आणि कान नसतानाही ऐकू येतं हे सद्गुरूपासून मिळतं. मग सद्गुरूचं श्रवण, शास्त्रगुरूंचं श्रवण दोन्हीमध्ये फरक आहे. कानाशिवाय देखील काही शब्द असे आहेत जे ऐकू येतील, त्याला श्रवण म्हणतात. अर्जुन आणि भगवान कृष्ण युद्धभूमीवर बोलत असताना संजय धृतराष्ट्राला सांगत असताना कित्येक किलोमीटर दूर आहे युद्धभूमी, आणि प्रत्यक्ष संजय शब्द ऐकतो. म्हणजे इकडे कृष्ण बोलतात, तो शब्द ऐकतो नाही, त्याला नंतर तो इच्छा करतो त्यावेळेस ऐकू येत आहे. कानाशिवाय बोलणारा समोर नाहीये, शब्द समोर नाहीये तरी ऐकू येतात. याला म्हणतात अनाहत नाद. आहत नाद, अनाहत नाद दोन्हीमध्ये फरक आहे. आहत नाद म्हणजे घंटी तुम्ही वाजवली, एका देवाच्या मंदिरामध्ये जाता तुम्ही घंटा वाजवता, तो आहत नाद आहे. अनाहत नाद म्हणजे जो कोणीही वाजवत नाही, कोणीही बोलत नाही, तो आवाज तुम्हाला ऐकू येणे अनाहत नाद. आहत केल्याशिवाय ऐकू येतं, घंटा वाजवल्याशिवाय घंटी ऐकू येते. पण साधनेमध्ये तुम्हाला कर्मयोग अनेकांना मिळालेला आहे. कधी कधी तुम्हाला बासुरी ऐकू येते, कधी घंटीचे नाद ऐकू येतात, कधी पायलची झणकार ऐकू येते, कधी वेणुनाद ऐकू येतो, कधी ओंकाराचं जप ऐकू येतो. कान बंद आहेत, कोणी उच्चार करत नाहीये तरी तुम्हाला ऐकू येत आहे. श्रवणन. लक्षात घ्या, गुरु आतून सहज जरी बोलले, आतून, ते शब्द तुम्हाला भिनले पाहिजेत, ऐकू आले पाहिजेत. लक्षात घ्या. याच्यावर किती बोलू असं वाटतं, पण फार चांगलं नाही इथेच अडकून पडणं. ऐकू आले पाहिजेत. कानाला ऐकू आले नाही तोही भाग आतील अंतरात्म्याला ऐकू गेला पाहिजे. जरुरी नाही की कानाने ऐकलेला शब्द तुम्ही ऐकला पाहिजे. कधी कधी तुम्ही साधं देखील पहा, तुम्ही सगळं ऐकता असं नाही. उदाहरणार्थ, इथे बसताना तुम्हाला आता कळालं की आपल्या घराला आग लागली. नाव घेतलं नाही तर कोण म्हणजे कोणाच्या घराला, एखाद्याला कळालं तुमच्या घराला आग लागली, तुम्ही जोरात पळत सुटाल. जोरात पळताना मध्येच पोखरणा दिसतील, नमस्कार. तुम्ही नमस्कार घालताल का? इतक्या जोरात पळतायत तुम्ही. अनेक लोक दिसतील, नमस्कार, कोणी वंदन करील, कोणी नमन करील, कोणी नमस्कार म्हणेल, कोणी हॅलो कुठं चालले म्हणतील. आणि तुम्हाला विचारतील किती लोक बेड रस्त्यात भेटले, तुम्ही काय म्हणताल? माहिती नाही. किती लोक तुम्हाला बोलले? माहिती नाही. काय बोलले? ऐकलं पण लक्षात नाही. पुष्कळ वेळेस कानाने शब्द ऐकू आलेले आहेत, तुम्हालाही माहिती आहे तुम्ही कानाने ऐकलेले, पण तुमचं लक्ष नाही, ते तुम्ही शब्द ऐकत नाही. जसं न ऐकणारे शब्द तुम्ही ऐकले पाहिजेत, तसं ऐकू आलेले शब्द देखील तुम्ही ऐकत नाहीत, लक्षात राहत नाही. पोरांचा अभ्यास का होत नाही? ऐकू आलेले शब्द, वाचलेले शब्दच लक्षात राहत नाहीत. त्याची कारण काय पाहू आपण. कान पाहिजेत, ऐकायला कान पाहिजेत, पण पुरेसे नाही आहेत. कानच असले पाहिजेत म्हणजे सगळं ऐकू येतं हे खरं नाही. आणि ध्यान दुसरीकडे असलं तर कान असून काय फायदा आहे? आता इथं काही जण बसलेले आहेत, काही जण झोपा घेऊ शकतात, कान आहेत त्यांना, ऐकतायत, पण झोप घेत आहेत का? सांगेल अर्थ. तुमच्या कानाच्या मधील
ऐकण्याच्या आणि कानाच्या मध्ये एक पूल आहे पहा, ध्यान, ते नाही. ध्यान नसेल तर ऐकू येत नाही पहा. ऐकताना पूर्ण चेतना कान झाली पाहिजे. सद्गुरूचे वाक्य, प्रवचनातले वाक्य, प्रोफेसरचे वाक्य, कोणाचे वाक्य, श्रवण, त्याला पुन्हा अभ्यास करण्याची गरज नाही. पूर्ण चेतनेचे कान झाले पाहिजे. नाही तर कान असून तुम्ही ऐकतायत पण ध्यान नाही, तरी गेलं. विचार चालत असतील तरी ध्यान हटतं. नंबर 2, कानाने ऐकतायत पण विचार चालत असतील मध्येच, कसं होईल घरचं? सूनबाई काय करते असेल, पोरं काय करीत असतील, भूक लागली, घरी काय केलं असेल, किंचित जरी विचार उठला तरी ध्यान गेलं. ध्यान हटलं की ऐकण्याची क्रिया ब्रेक झाला. हे चालत नाही. श्रवणन विद्यार्थ्यालाही चालणार नाही, व्यवहारात चालणार नाही, तर सिद्ध गुरुच्या जवळ तर नाहीच नाही. नंतर ध्यान एकाच वेळी 2 वस्तूवर नसते. ध्यान हा विषय एकाच वेळेवर 2 वस्तूवर नसतो. मी विचारही करील, मी झोपही घेईल आणि मी ऐकेलही. ह्या 2 गोष्टी होणार नाही. कुठली एक गोष्ट होईल. मध्येच जर विचाराची साखळी कुठेतरी तुमची आली की खंडित झालं ऐकण्याची क्रिया. आणि ऐकण्याची क्रिया खंडित झाली की गुरुचं गेलं, संपलं. जाणतेने गुरु भजिजे, त्यांच्याकडच्या प्रत्येक वाक्याचं श्रवण कसं केलं पाहिजे, जे अभ्यासातही उपयोगी आहे, व्यवहारात आणि अध्यात्मात दोन्हीलाही उपयोगी आहे, ते श्रवण सांगत चाललो आहे. ऐकताना खाज आली. खाज आल्यावर काय होतं? खरं 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 खाजवतो माणूस. एक डसली मुंगी, असं असं करतो. जितक्या वेळ तुम्ही खाजवलं तितक्या वेळ तुमची लिंक तुटली ऐकण्याची. काय साधीच क्रिया झाली, वळवळ केलं, असं असं, किंवा कोणी असं खुटकून केलं, तिकडेच पाहत राहिलं. अनेक जण पाहतात. काही नाही, एक जण ग्लास घेतो, तिथे जातो, पाणी पितो, आपण सगळेजण तिकडे पाहतो. अनावश्यक लिंक तुटली. थोडी किती वेळ का असेना, जितक्या वेळ तुटली तितक्या वेळ तुमचा संबंध डिस्कनेक्ट झाला त्या श्रवणाशी. खाज आली, मुंगी डसली, ध्यान दुसरीकडे थोडंसं का असेना हटलं की अंतर पडलं. जितका वेळ असेल, काही सेकंद का असेना तितक्या वेळ अंतर पडलं. त्या सेकंदात जितक्या वेळ हा वाक्य उच्चारेल तितक्या वेळ हा संपला. मग तुम्ही काय करता? गॅप फिलिंग करता. गॅप फिलिंग, गॅप फिलिंग माहिती आहे ना? रिकाम्या जागा भरा. आता खाजवेपर्यंत, विचार येईपर्यंत किंवा झोपले तुम्ही, आता काही थकून भागून आलेले असतात, म्हणतात तिथं घरी झोप येत नाही, तुम्ही इथंही झोप देत नाहीत का? अशी काही माणसं शांतपणे झोप घेतात तिथे. आता समजा झोपले, मग मध्येच विचारलं काय झालं, मग गॅप फिलिंग करतात. सोमानी काय बोलले, श्रवणावर काय बोलले, मग जेवढं आठवतं तेवढं, आणि जे आठवलं नाही त्याच्यात आपले स्वतःचे शब्द घालायचे. दॅट इज गॅप फिलिंग. आपल्याकडे झालंय, उदाहरण देईल, अनेकदा होत आहे, सारखं होत आहे. गॅप फिलिंग असतं ते. काय म्हणलं? गॅप फिलिंग करता. म्हणून तुम्ही जे ऐकलंय त्याचा अर्थ सांगणाऱ्याचा तसाच तो होता असं नाही. मग तुम्ही स्वतःचे काही शब्द घालता त्याच्यात. सोमानी असं बोलले, त्याच्यात तुमचे अर्धे शब्द असतात, किंवा काही सेकंदाचे असतील, काही मिनिटाचे असतील. गॅप फिलिंग झालं. आणि मग तुम्ही जो अर्थ करता तो सांगणाऱ्याचा, सोमानीचा होता, हे खरं नाही. त्यामध्ये फार काही हरवलेलं असतं, नष्ट केलेलं असतं.
आणि तुम्ही मनाने काही वाक्य जोडलेले असतात. अस्पेन्स्की म्हणून एक संत होऊन गेले. अस्पेन्स्की त्यांचे एक शिष्य होते. ते दिवसातून 5-50 वेळेस तरी म्हणत. शिष्य यायचा, एखादा म्हणायचा तुम्ही काल असं बोलले. तो म्हणायचं असं बोलू नको, तुम्ही जे काल असं बोलले ते मी असं समजलो, इथून सुरुवात कर. लक्षात घ्या, तुम्ही काल, आपण काय सहज म्हणतो तुम्ही काल असं आम्हाला बोलले होते. मग आपण म्हणतो मी कुठं असं बोललो होतो, मी असं बोललो होतो. हे वादविवाद नेहमीच आपण ऐकतो. तो म्हणायचा आहे त्या शिष्याला, शिष्य म्हणायचं तुम्ही काल असं बोलले. तर मग तसं नको सांगू, तुम्ही काल जे बोलले होते त्याचा असा समज मी करून घेतला, तो असा, असं सांग. हिला नेहमी वाटायचं की असं काही गुरु बोलतायत, पण नंतर कळालं ते खरं होतं. आता मी सांगतो, आपल्या उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे 15 दिवसाचं शिबिर उन्हाळ्यात होतं. एका साधिकेला, नाव घेतलं हरकत नाही, एक घेतो दुसरं घेत नाही, रेखा बैजलला मी असं सांगितलं की प्रचार प्रसाराचं काम, कदाचित लिखाणाचं काम त्या पुढे करतील. एका साधिकेनं मला सांगितलं, तुम्ही त्यांना देऊन टाकलं म्हणे काम. म्हणलं मी काय दिलं काम, नाव नाही सांगणार त्या साधिकेचं. म्हणजे काय दिलं, तुम्ही त्यांना देऊन टाकलं की तुम्ही प्रचार आणि प्रसार करताल. म्हणलं मी कुठे दिलं, कालच तुम्ही सांगितलं. म्हणलं मी तसं सांगितलं का, माझे वाक्य काय होते. ते म्हणजे तुमचे वाक्य असे होते की आता ह्या काम करतील. मला असं बोललोच नाही, कदाचित काम करतील. कदाचित शब्दमध्ये होता हा, पण कदाचित शब्दामध्ये ते इकडे तिकडे पाहत असतील, त्यांना सवय इकडे तिकडे पाहण्याची, त्याच्यामध्ये कदाचित शब्द हरवला आणि मग स्वतःचा तो गाळल्यानंतर बग्या फिलिंगही झाली नाही. मग मी काम देऊन टाकलं. म्हटलं त्याचा अर्थ असा होतो, कदाचित करतील, टिकल्या तर करतील, त्याचा पहिला अर्थ असा आहे. दुसरं जमलं तर करतील, दुसरा अर्थ आहे कदाचित मध्ये. दिलं काम असा अर्थ होत नाही. हे गॅप फिलिंग मधला कसे भानगड होते. श्रवण पक्क नसलं की सांगणारा काय सांगतो हे स्वतःच्या मनाच्या गॅप फिलिंग अनेक साधक करतात, अनेक भक्त करतात, अनेक श्रावक करतात, आणि ते तसे अर्थ नसतात. ह्यावेळेस थोडं मुक्त द्वार होतं. दरवाजा मुद्दाम उघडा ठेवला. घोटाळे असे झाले, सगळे साधक येऊन बसायला लागले. पण येऊ द्या म्हटलं, करू द्या एकदा चर्चा. मलाही चर्चेची हौस होती. म्हणून काही चर्चा साधकांशी प्रश्न विचारल्यानंतर करताना मी काही गोष्टी बोललो. म्हटलं आता मी काय बोललो तुम्ही नॅरेट करा. तुमच्या समोर ते सांगायला लागले, सगळे अर्थाचे अनर्थ होते. म्हटलं मी असं कधी बोललो. 4च साधक ऐकत होते, पण त्या साधकांनी प्रत्येक शब्द माझा झेललाच नाही, ऐकलाच नाही, आणि स्वतःच्या गॅप फिलिंग करून टाकल्या. कारण यांचं मन इकडे तिकडे धावत होतं. अनेक साधकांना मी काय बोललो हे लक्षात राहिलं नाही, मी कसं बोललो लक्षात राहिलं नाही, माझे वाक्य काय होते लक्षात राहिलं नाही, आणि अर्थाचे अनर्थ केले. विद्यार्थी देखील असंच करतात. सर मला भेटू नको म्हणाले का, त्याच्या मागचा रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट काही असेल की नाही. मी असं म्हणालो समजा असेल की तुम्ही इथे बसलेला आहात, संपूर्ण ऐका, माझ्या कॅसेट ऐका, 8 तासात अभ्यास कसा करावा, 8 तासाची कॅसेट आहे ती ऐका, पूर्ण मनन करा, त्यानंतर प्रयोग करा. त्या प्रयोगात काही त्रुटी असतील तर मला भेटा, काही वाटलं तुम्हाला भेटावं तर भेटा, नसेल तर मला भेटायची गरज नाही, आणि तुम्ही काहीच केलं तर मला भेटू नका.
आता एवढे वाक्य उच्चारले, वाक्य कोणतं लक्षात राहिलं? मला भेटू नका म्हणाले, बाकीचं सगळं गळालं. असे जर अर्थ झाले तर त्या गुरुचं पांदन वाजलं म्हणून समजा. कृष्ण जरी अवतरले, भगवान कृष्ण, बाकीचं तर जाऊ द्या, तरी अर्जुन होणे नाही, हे खरं आहे. मी एका साधिकेला म्हणालो की तुम्ही लिखाण सोडा. का म्हणले का म्हणले का म्हणले चर्चा सुरू. का म्हणले हे मी कारण सांगितली, प्रत्येक वाक्यही सांगितलं, पण लक्षात काहीच राहिलं नाही. अहो म्हटलं तुमच्या काही लक्षात राहत नाही. हो म्हणले काही लक्षात नाही, माझं चिंतन चालत असतं. अशा वेळेस काही सांगितलं तो उपयोग राहत नाही. कारण ज्यावेळेस सद्गुरू एखादी गोष्ट बोलत असतात, सांगणारा सांगत असतो, त्याच्यामध्ये तेज असतं, त्याची एक स्थिती असते, त्याची एक बैठक असते. मग रस्त्यात हा विचारायचा नसतो प्रश्न, तो तादात्म्य पावलेला असतो. ज्यावेळेस तो सांगत असतो, त्याची संपूर्ण एक ताणता, एक प्रकारची बोधस्थिती आणि समाधी अवस्था असते. त्याच्यातनं निघालेले ते शब्द असतात, ते फेकलेले शब्द जसेच्या तसे जर नाही उचलले, तुम्ही संपले. आपले ही झायणे शेखर एकदा मार्गदर्शक 5-7 जण बसलेले होते आणि मार्गदर्शन त्यांनी सुरू केलं. 1 तास कंटिन्युअस ते बोलत होते. मी प्रत्येकाला विचारलं, शेखर काय बोलले मला सांगा. एक्काला सांगता आलं नाही. एक जणांनी 5 मिनिटात सांगितलं. मला शेखर 1 तासभर बोलले, सांगा. आळंदीलाच मी घेतला हा प्रयोग. एकाने 7 मिनिटापर्यंत गेले. अरे म्हणजे शेखर 1 तास बोलले ना हो, वाक्याची वाक्य होते, सांगा मला. लक्षच नव्हतं. म्हणून सायंटिस्ट असं म्हणतात, मनोविज्ञानी असं म्हणतात की माणूस जो ऐकतो 95% भाग सोडून देतो, 5% जवळ ठेवतो. तसंच झालं. असे जर श्रोते सद्गुरूला भेटले, हे मनोविज्ञानी सांगतात तसं, तर बोऱ्या वाजलं म्हणून समजा. जाणतेने गुरु भजीजे 100%. एकही वाक्य विसरता कामा नये. एका साधिकेने, एका मार्गदर्शकाने बरंचसं सांगितलं. करेक्ट. मंजू बोरीकर, सध्या जी मंजू पिंपळगावकर आहे, तिने वाक्य उचलले आणि नंतर लिहून काढले. आणि नंतर मी 100% सांगितलं. परवा शेखर एका साधिकेला अर्धा तास बोलला, त्यांना पूर्ण रिप्रोड्यूस नाही करता आलं. मला फोनवर सांगितलं, माझ्या सगळं लक्षात राहिलं, पण त्यांनी पुन्हा एकदा मला सांगितलं, शेखर काय बोलले, म्हणलं लिहा. नाही आलं त्यांना ते सगळं. मग आम्हाला फायदा कसा होईल ज्यावेळेस असे कोणी विचारतील ना, कसा फायदा होईल? श्रवणन जाणतेने गुरु भजीजे. एक साधिका होती जी आज नाही आपल्यात, म्हणजे गेली असं नाही, आपल्यातून निघून गेली. मी 2 तासाचं लेक्चर दिल्याबरोबर म्हणलं, आत्ताच्या आत्ता मला माझं लेक्चर टाका. 1 तास बोलली होती ती. ठीक आहे, 50% कॅप्चर्ड. एक नाही, 1 वाक्य. 1 तास बोलली ती. पूर्ण पाहिजे, पूर्ण. ऋषीमुनींनी जे ऐकलं समाधी ध्यानामधून, जसेच्या तसं लिहिलं. श्रुती म्हणजे ऐकलं, स्मृती आठवून जसेच्या तसं लिहिलं. म्हणून स्मृती आणि श्रुती आणि स्मृती बाहेर आल्या. तुमच्यासारखं 95 गळालं, 65% आलं, ते सत्य झालं नसतं. सहज जरी बोलले तरी प्रत्येक वाक्य काय बोलले. म्हणून ज्ञानेश्वर महाराज अवधारी जोजी असा शब्द वापरतात. अवधारण करा, संपूर्ण इंद्रियांचे कान करा, संपूर्ण चेतना शक्ती एक वटून एक धारेमध्ये आणा आणि एक एक शब्द अब्सॉर्ब करा. तरी अवधान एकले दीजे,
मग सर्व सुखासी पात्र होई जे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानेश्वर 9व्या अध्यायातली पहिली ओवी. तरी अवधान एकले दीजे. एकटं अवधान, एकच विषय, दोन विषय नाही. मधून विचार केला, मध्ये गॅप फिलिंग केली, मध्ये दुसरं काहीतरी आलं, मध्ये झोप लागली. कशी लागते हो झोप? कशी लागते? पण मला बोलता बोलता झोप कधीच लागली नाही. मी पुष्कळ ट्राय करायलो, बोलता बोलता लागली, पिढा तरी कटते, कधीच येत नाही. म्हणजे काहीच लक्षात राहत नाही, वाक्याची वाक्य राहत नाहीत. अनेक जण येतात, बसतात, ऐकतात, जातात. कहाँ गए थे, कहाँ नहीं, क्या लाए, कुछ नाही. हे जे घरी जातात त्यांना विचारतात काय सांगितलं, 2-4 मिनिटात सांगतात ते. माझं 2 तास ओरडलं, जे काही ओरडणं झालं इथे, ओरडणंच म्हणायचं ना. 5 मिनिटं टिकत नाहीत, आमच्या लक्षातच राहत नाही. तुमच्या बरं राहतं. काही लोक गॅप फिलिंग करतात, काही लोक सोडून देतात सगळे वाक्य आणि मग अर्थाचे अनर्थ निघतात. मग सोमाणींनी सांगितलं की तुम्ही ऐकलं ते सोमाणींनी सांगितलं असं नाही. तुम्ही जो अर्थ घेतलाय तो वेगळा आहे, सोमाणींचा अर्थ वेगळा असू शकतो. हा, म्हणून तुम्ही काल असे म्हणाला होता असे न म्हणता मी असे समजलो होतो असं म्हणा. त्यामध्ये तुमचं, आता तुम्ही जे गॅप फिलिंग करणार, तुम्ही जे अर्थ काढाल त्याच्यात तुमचा विचार, तुमचं ज्ञान, तुमची स्मृती, तुमचं मन आणि तुमचे अनुभव असतील. ते सांगणाऱ्याचे नसतील. लक्षात घ्या, तुम्ही जे गॅप फिलिंग कराल अर्थामध्ये तुमचा अनुभव, तुमचं ज्ञान. म्हणून अनेकदा काही साधक ज्ञानेश्वरीचे प्रवचन करतात, स्वतःचं पुष्कळसं घालून टाकतात, कारण स्वतःचं असतं ते. मी सांगितलेलं किंवा ज्ञानेश्वरांचं तसंच असेल असं नाही. आठवत नाही मग सोमाणीचं, मग घाला आपले शब्द, घाला आपला चिंतन, घाला आपलं मनन, म्हणा त्याला ज्ञानेश्वरी एकदाची. कारण आठवतच नाही. माझी कॅसेट ऐकली नाही, रिप्रोड्यूस करू शकत, मग घाला स्वतःचं सगळं गॅप फिलिंग. मग भगवान कृष्णानं तेच सांगितलं, सोमाणीने तेच सांगितलं. एका ठिकाणी एक जण येत होते आपल्याकडे, त्यांनी ज्ञानेश्वरी सुरू केली. मला म्हणले माझी ऐकायला या. नुकताच बिचारा आला होता. म्हणलं मी खुश झालो. म्हणले आज तुम्ही आमची ऐकायला या. गेलो तिथे ऐकायला. सध्या ते आपल्यात नाहीत, म्हणजे आम्हीच त्यांना काढलं. आणि काहीच्या काही अर्थ सांगायला लागले. हा, म्हणलं मी कुठं सांगितले असे अर्थ. आणि सांगताना सांगतात आम्ही सोमाणींच्या ज्ञानेश्वरीला जातो, ते अर्थ सांगितल्यावर म्हणलं तुम्ही येऊच नका आजपासून. उद्या मी असे अर्थ सांगितले असं होईल. अजून एकही साधक असा मिळाला नाही की 100% जसेच्या तसं रिप्रोड्यूस किंवा सत्य सांगाल. ठीक आहे, सत्य 2 शब्दांनी वेगवेगळ्या रीतीने येईल, पण स्वतःच्या गॅप फिलिंग, मतमतांतर किती असतील, कठीण जाईल. म्हणून श्रवण झालं पाहिजे जशाच्या तसं. नाही तर तुमच्या वाक्यांचे अर्थाची निर्मिती तुम्हीच केली, न तुकारामांनी केली न सोमाणीने केली. तुम्हीच तुमची अर्थ निर्मिती केली. अनेकांचे म्हणून मी आजकाल प्रवचन कोणाचीच ऐकत नाही, नाहीतरी कोणी मला बोलवत नाही माझं ऐकायला या म्हणून. भानगडच मिटते. मग मला आठवतं की अरे मी कुठं सांगितले होते अर्थ. असे स्वतःच्या गॅप फिलिंग झालेले असतात. श्रवण म्हणजे कानाजवळ पूर्ण चेतना येईल, विचार नसतील, मनातील कोणतंही चिंतन नाही आणि तर्क नाही. लक्षात घ्या, विचार नाही, चिंतन नाही आणि तर्क नाही. आता 3 गोष्टीवर पुन्हा बोलायचं. तर्क नाही आणि चिंतन नाही, विचार नाही, सांगितलं तुम्हाला. मध्ये विचार आला, मध्येच काही डसलं,
मध्येच कोणी काही बोललं, खुटकून झालं, इकडे तिकडे पाहिलं, गेलं ते वाक्य. मग काय बोललं, मध्ये तुमच्या गॅप फिलिंग सुरू होते. मनातील कोणतंही चिंतन नाही. सांगेल चिंतन देखील मध्ये नसावं, नाही तर मध्ये आम्ही चिंतन करीत होतो. आणि तर्क नाही. तर्क काय माहिती आहे तुम्हाला, पुढे सांगेल. श्रवणाचा अर्थ जसेच्या तसे स्वीकारा असं नाही. मी सांगितलेले प्रत्येक वाक्य जसेच्या तसं स्वीकारा असा अर्थ नाही समजायचा, किंवा गुरुनी सांगितलेले किंवा एखाद्या वक्त्याने सांगितलेलं जसेच्या तसं स्वीकारा असं नाही. जशाच्या तसं पूर्णपणे ऐका, याला म्हणतात श्रवण. स्वीकार करणे वेगळी गोष्ट आहे, ऐकणे वेगळी गोष्ट आहे. श्रवण म्हणजे जसेच्या तसं ऐका. मध्येच चिंतन नको, मध्येच तर्क नको, मध्येच विचार नको, आणि मध्येच ध्यान हटणं नको. 4 गोष्टी पाहिल्या, आता बाकीच्या पाहू. अजून काय काय ऑब्स्टॅकल्स येतात. श्रवणाचा अर्थ जसेच्या तसे स्वीकार असे नाही, ते पूर्ण ऐकल्यानंतर निर्णय करा. जल्दबाजी नको, गडबड नको, पूर्ण ऐका. ऐकताना काही काही कसे ऐकतात माहिती आहे का, श्रोता बोलत असतो, हे माना डोलवतात. हे पहा मी कसं बोलतो, यालाही कळतं, त्याला ॲक्सेप्ट झालं. आणि एखादी गोष्ट त्याला नाही आवडली, तो अशी नकारात्मक मान हलवतो. मध्येच पहा काही काही श्रोते तुम्ही कधी पहा असं असं मान डोलवतात, म्हणजे होकार. बाकीचे त्याच्याकडे पाहतात, त्याच्या मानेकडे. हे पटलं, हे नाही पटलं, लगेच निर्णय, एकेका वाक्याला निर्णय घेत असतो तो. हे जे एकेका वाक्याला नकारार्थी आणि होकारार्थी निर्णय घेतो, हे श्रवणामध्ये बसत नाही. सद्गुरूंनी काही वाक्य समजा ज्यावेळेस ते फेकतील त्यावेळेस पटलं, नाही पटलं, पटलं, असं जर ऐकत बसला, किंवा ज्ञानेश्वरी सांगत असताना ते श्रवण नाही. जाणतेने गुरु भजीजे, काही पहा तुम्ही, फक्त काही काही श्रोत्याकडे पहा, काही काही असे करतात, इतक्या माना डोलवतात, प्रसन्न होतात. हो हो बस, तिथेच निर्णय देऊन टाकतात, बेस्ट झालं. आणि एखादी गोष्ट जर बोलली, तोंड उतरतं. हा निर्णय जो झटपट होतो, हे ऑब्स्टॅकल आहे, हे श्रवण नाही. लिंक तुटते तुमचीच. निर्णय ताबडतोब करू नका, ऐकताना नको माना डोलवणे, श्रवण खंडित होईल त्याच्यामुळे. आणि संपूर्ण न ऐकता जर निर्णय केला, मध्येच निर्णय केला, योग्य